विद्यार्थी मित्र, पाठीमागच्या तासाला आपण वर्तुळ कंस आणि त्या वर्तुळ कंसावरील आधारित काही उदाहरणांचा अभ्यास केला. आज आपण या वर्तुळ कंसातील एक अत्यंत महत्वाचा भाग, एक नवीन संज्ञा, की ज्या संज्ञेचा परिचय आपण येता 8वीला सुद्धा करून घेतलेला आहेच, पण त्याच संज्ञेचा आज आपण थोडासा विस्तृतपणे अभ्यास करणार आहोत. समजा केंद्रबिंदू ओ असलेलं हे एक वर्तुळ आहे. एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळाचा केंद्रबिंदू बिंदू ओ हे वर्तुळ आहे. या वर्तुळावर एक बिंदू आपण घेऊया. समजा इथे एक बिंदू घेतला, त्या बिंदूला नाव दिलं बिंदू ए. हा बिंदू कुठे? बिंदू ए ची जागा ही वर्तुळावर आहे. आता मी एक कोन काढणार आहे की ज्या कोणाचा शिरोबिंदू ए आहे आणि तो कोण असा आहे. इथे या बिंदूला नाव दिलं मी बी, या बिंदूला नाव दिलं मी सी. आता आकृतीमध्ये केंद्रबिंदू ओ असलेल्या या वर्तुळात कोण बी ए सी, बी ए सी या कोणाचा शिरोबिंदू बिंदू ए हा या कंसातला बिंदू आहे. कोणता कंस? कंस बी ए सी. हा जो कंस काढलेला आहे हा कंस कोणता? बी ए सी. तो कंस मी मुद्दाम थोडासा ठळक केलेला आहे. कंस बी ए सी या कंसातला हा बिंदू ए आणि त्या कोणाच्या भुजा, कोणाच्या बाजू ए बी आणि बाजू ए सी या कंसाच्या अंत्यबिंदूतून जाणार आहे. मी कोण बीएसी च वर्णन करतोय, लक्षात घ्या. कोण बीएसी च वर्णन कसं करतोय बघा. कोण बी ए सी या कोणाचा शिरोबिंदू हा कंस बी ए सी या कंसातील आहे आणि कोणाच्या बाजू ए बी आणि बाजू ए सी या दोन्ही बाजू या कंसाच्या अंत्यबिंदूतून जातात. असं जर असेल तर या कोण बी ए सी या कोणाला आपण कंस बीएसी हा जो विशाल कंस आहे, कंस बीएसी मधील अंतर्लिखित कोन असं आपण म्हणतो. अंतर्लिखित कोणाचं संज्ञा, अंतर्लिखित कोन म्हणजे काय नक्की हे समजून घ्या, लक्षात घ्या. काय सांगितलं? केंद्रबिंदू ओ असलेलं वर्तुळ आहे आणि केंद्रबिंदू ओ असलेल्या वर्तुळामध्ये कंस बीएसी हा एक कंस आहे. कोणता? कंस
बी ए सी आणि या कंस बीएसी मध्ये बिंदू ए, कुठलाही बिंदू घ्या, इथे मी बिंदू ए घेतलेला आहे, हा बिंदू ए हा या कोण बी ए सी चा शिरोबिंदू आहे. पण हा जो शिरोबिंदू आहे त्या कंसाचा अंत्यबिंदू नाही, लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. कंसाचा अंत्यबिंदू सोडून त्या कंसामधील कुठलाही एक बिंदू घ्या आणि असा जर आपण कोण काढला, कोण बी ए सी, की ज्या कोणाच्या बाजू ए बी आणि बाजू ए सी त्या कंसाच्या अंत्यबिंदूतून जाणारे, ए बी आणि ए सी या दोन्ही बाजू त्या कंसाच्या अंत्यबिंदूतून जाणारे आहेत. असं जर असेल तर अशा कोण बी ए सी ला आपण कंस बीएसी मधील अंतर्लिखित कोण असं आपण म्हणतो. काय म्हणतो आपण याला? अंतर्लिखित कोण. कोण बीएसी हा, तुम्ही हा म्हणतो कंस बीएसी हा कंस बीएसी मधील अंतर्लिखित कोण आहे. अशा कोणाला आपण काय म्हणायचे? अंतर्लिखित कोण. आणि हा अंतर्लिखित कोण कोणत्या कंसातला आहे? कोणत्या कंसामध्ये तो समाविष्ट झालेला आहे? ज्या कंसामध्ये त्या कोणाचा शिरोबिंदू असला पाहिजे. कंस बीएसी मध्ये त्या कोणाचा शिरोबिंदू आहे आणि कोणाच्या भुजा, कोणाच्या बाजू ए बी आणि बाजू ए सी या त्या कंसाच्या अंत्यबिंदूतून जाणाऱ्या असतील तर अशा कोण बीएसी ला आपण कंस बीएसी मधील अंतर्लिखित कोण असं आपण म्हणतो. लक्षात आलं? म्हणजे या ठिकाणी दिलेला कोण हा अंतर्लिखित आहे किंवा नाही आणि असेल तर तो कोणत्या कंसातला आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला काय माहिती असणं आवश्यक आहे? पहिली गोष्ट म्हणजे तो कोणाचा शिरोबिंदू, त्या कोणाचा शिरोबिंदू हा पहिली गोष्ट त्या वर्तुळातील एका कंसामध्ये पाहिजे. हा अंतर्लिखित कोण नक्की कोणाला म्हणायचंय? कोणाचा शिरोबिंदू हा त्या वर्तुळाच्या एका कंसामध्ये पाहिजे आणि त्या कोणाच्या भुजा त्या कंसाच्या अंत्यबिंदूतून जाणाऱ्या पाहिजे. अशा कोणाला आपण अंतर्लिखित कोण असं आपण म्हणतो. कोणत्या कंसातील? कंस बी ए सी मधील अंतर्लिखित कोण असं आपण म्हणणार आहे. मग अंतर्लिखित कोण म्हणजे काय ही संज्ञा तुम्हाला कळली असेल. बघा, पुन्हा एकदा नीट समजून घ्या. केंद्रबिंदू ओ असलेलं वर्तुळ, त्या वर्तुळामध्ये कंस बीएसी हा एक कोणताही कंस आहे, त्या कंसातील एक बिंदू आहे ए. तर कोण बीएसी चा शिरोबिंदू ए हा कंस बीएसी मधील कोणताही एक बिंदू असेल पण तो त्या कंसाचा अंत्यबिंदू नसेल. कोणाचा शिरोबिंदू हा त्या कंसातील कोणताही एक बिंदू असेल पण त्या कंसाचा अंत्यबिंदू नसेल आणि त्या कोणाच्या भुजा बाजू ए बी आणि बाजू ए सी या त्या कंसाच्या अंत्यबिंदूतून जाणाऱ्या असतील तर अशा कोण बीएसी ला कंस बीएसी मधील अंतर्लिखित कोण असं आपण म्हणायचे. आता अंतर्लिखित कोण म्हणजे काय हे कळल्यानंतर प्लीज आकृती काढा. ड्रॉ द फिगर फर्स्ट.
अंतर्लिखित कोन ही संकल्पना कळल्यानंतर आपण अंतरखंडित कंस म्हणजे काय बघूया. बघा आता याच आकृतीमध्ये आपण काय पाहिलं, अंतर्लिखित कोन पाहिलं. लक्षात घ्या, अंतर्लिखित कोन व अंतरखंडित कंस बघायचे. अंतरखंडित कंस म्हणजे काय, अंतर्लिखित कोन म्हणजे कळले नाही. कोन BAC, कोन BAC हा कंस BAC मधील अंतर्लिखित कोन आहे. आता हा जो कोन आहे, कोन BAC, या कंसातला तो अंतर्लिखित कोन. आता या कोनाने या कंसाला, कंस BC, या कंस BC ला अंतरित केलेले. म्हणजे काय, हा जो कंस BC आहे, या कंस BC चा पूर्ण भाग, हा जो कंस BC, या कंस BC चा पूर्ण भाग हा या कोनाच्या अंतर्भागात येतो. लक्षात येते. तर अशा या कंसाला आपण अंतरखंडित कंस असं म्हणतो. काय म्हणायचं, या कोनाने अंतरखंडित केलेला कंस म्हणजे कंस BC. कंस BC, या कंस BC ला आपण काय म्हणायचं, अंतरखंडित कंस. या अंतर्लिखित कोनाने या कंसाला अंतरखंडित केलेले, अंतरखंडित कंस. आता अंतरखंडित कंसाची काही वेगवेगळ्या आकृत्या आपण बघूया. अंतरखंडित कंस म्हणजे लक्षात, त्या कंसाचा पूर्ण भाग हा एका कोनाच्या आतमध्ये समाविष्ट झालेला असतो. आपण काय आकृत्या काढून घेऊया, म्हणजे लक्षात येईल की नक्की अंतर्लिखित, अंतरखंडित कंस नक्की कोणाला म्हणायचं. पण वेगवेगळ्या आकृत्या मध्ये पहिली आकृती, केंद्रबिंदू O असलेलं वर्तुळ. हा जो कोन ABC आहे, हा कोन ABC कंस ABC मधील अंतर्लिखित झालेला आहे. आणि या कोनाच्या भुजा, बाजू BA आणि बाजू BC, या दोन भुजा या कंसाच्या, कंस ABCच्या अंत्यबिंदूतून जातात. आणि या कोनाने या कंसाला अंतरित केलेले.
या कंस एसी ला आपण कोन एबीसी ने अंतरखंडित केलेला कंस असं आपण म्हणतो. कंस एसी किंवा इथं मी एक बिंदू घेतो, त्या बिंदूला नाव दिलं बिंदू एक्स. तर ए एक्स सी हा जो कंस आहे, या कंसाला आपण कोन एबीसी ने अंतरखंडित केलेला कंस असा आपण म्हणतो. कंस ए एक्स सी, या कंस ए एक्स चा पूर्ण भाग या कोणाच्या अंतर्भागात समाविष्ट झालेला आहे. तर अशा कंस ए एक्स सी ला आपण काय म्हणणार आहोत आता, कोन एबीसी ने अंतरखंडित केलेला कंस. समजा मी अशी एक आकृती काढली, काय या दोन्ही आकृतीमध्ये फरक आहे? या आकृतीमध्ये कोणाचा शिरोबिंदू बी हा वर्तुळावर आहे आणि म्हणून या पहिल्या आकृतीमध्ये कोन एबीसी चा शिरोबिंदू वर्तुळावर आहे म्हणून तो अंतर्लिखित कोन आहे. आणि या अंतर्लिखित कोनाने या कंसाला अंतरखंडित केलेले आहे. या आकृतीमध्ये काय झाले, कोणाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या बाहेर आहे. लक्षात घ्या, कोणाचा शिरोबिंदू बी हा वर्तुळाच्या बाहेर आहे काय, म्हणून हा अंतर्लिखित कोन नाही. अंतर्लिखित कोन असण्यासाठी त्या कोणाचा शिरोबिंदू वर्तुळावरच असायला हवा. या आकृतीमध्ये कोणाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या बाहेर आहे, पण या आकृतीमध्ये या कोणाच्या अंतर्भागात दोन कंसांचा समाविष्ट झालेला आहे. हा काय, इथं हा एक कंस आणि हा दुसरा कंस. त्या कोणाला नाव दिलं मी, इथं नाव दिलं डी, या बिंदूला नाव दिलं ई. आता या आकृतीमध्ये कोणाचा शिरोबिंदू बी हा वर्तुळाच्या बाहेर आहे म्हणून तो अंतर्लिखित कोन नाही. पण कोण या 2 नंबरच्या आकृतीमध्ये जरी कोणाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या बाहेर असेल म्हणजेच तो अंतर्लिखित कोन नसेल, तरी सुद्धा त्या कोणाच्या अंतर्भागात दोन कंसांचा समाविष्ट झालेला आहे, कंस डीई आणि कंस एसी. हा एसी कंस आणि हा डीई कंस, अशा दोन कंसांना त्यानं अंतरित केलेलं आहे. अशा या कंसांना आपण अंतरखंडित कंस असं म्हणणार आहे. म्हणजे या आकृतीमध्ये काय झालं, कोणाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या बाहेर आहे, अशा कोणाने दोन कंसांना अंतरखंडित केलंय, कंस डीई आणि कंस एसी. या आकृतीमध्ये दोन कंसांना त्यांना अंतरखंडित केलेलं आहे. समजा आकृती अशी असेल, आकृती क्रमांक 3 पहा. आकृती क्रमांक 3 मध्ये काय झालंय, कोणाचा शिरोबिंदू बी हा वर्तुळावर आहे म्हणजेच तो अंतर्लिखित कोन आहे. आता या अंतर्लिखित कोनाने या कंसाला बी, हा जो कंस आहे बी वाय सी, या संपूर्ण कंसाचा भाग हा या कोणाच्या अंतर्भागात झालेला आहे म्हणून या कोणाने कंस बीवायसी ला अंतरखंडित केलेले आहे. म्हणजे या आकृतीमध्ये काय झालेलं आहे, अंतरखंडित कंस कोणता येणार आहे, बी वाय सी हा कंस अंतरखंडित झालेला आहे. लक्षात येते.
आकृती अशी असेल, इथं सुद्धा कोणाचा शिरोबिंदू बी बाहेर आहे, म्हणजेच तो कोण अंतर्लिखित नाही, पण या कोणाचे दोन कंसांना त्याने अंतरखंडित केले. कोणता? हा एक आणि दुसरा हा. या कोणाने कंस डीए आणि कंस एसी अशा दोन कोणांना अंतरखंडित केलेले. लक्षात आलं? अंतरखंडित कंस याचा अर्थ काय? त्या कोणाच्या अंतर्भागात येणाऱ्या कंसाचा भाग, जो कंस असेल त्या कंसाला आपण त्या कोणाने अंतरखंडित केलेला कंस असं आपण म्हणणार. बघ, आकृतीमध्ये कोणाच्या अंतर्भागात येणारा वर्तुळाचा भाग म्हणजेच तो कंस, त्या कंसाला आपण थोडक्यात अंतरखंडित कंस असं आपण म्हणतो. त्या कोणाने अंतरखंडित केलेला कंस असं आपण म्हणणार. काही आपण त्याच्यामध्ये तो कोण कधी कधी एकाच कंसाला अंतरखंडित करेल, कधी कधी तो दोन कंसांना अंतरखंडित करेल. अंतरखंडित कंस ही संज्ञा कळली का बघा? आकृतीत दिलेल्या कोणाच्या अंतर्भागात कंसाचा जो भाग समाविष्ट होईल त्या कंसाला आपण दिलेल्या कोणाने अंतरखंडित केलेला कंस असं म्हणायचं. आता अशा अंतर्लिखित कोणाच्या बाबतीत एक अत्यंत महत्वाचं प्रमेय, महत्वाचं विधान मी आज सांगणार आहे. अर्थात हे विधान फक्त त्याचं प्रमेय जे आहे ते प्रमेयची सिद्धता आपण नंतर घेणार आहोत. तुर्तास फक्त हे प्रमेयचं विधान काय आहे हे फक्त समजून घ्या. त्याच आपण अंतर्लिखित कोणाचे प्रमेय असं म्हणतो. अंतर्लिखित कोणाचे प्रमेय, ते प्रमेय काय आहे हे आधी समजून सांगतो. हे वर्तुळ आहे, केंद्रबिंदू पी असलेलं हे वर्तुळ आहे. भाग सोपा आहे, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. हळूहळू जसे जसे आपण उदाहरण सोडवलं जाणार आहे तसा तसा तो भाग तुम्हाला सोपा वाटेल. केंद्रबिंदू पी असलेलं हे वर्तुळ कोण एबीसी आहे. कोण एबीसीचा शिरोबिंदू वर्तुळावर आहे. एक लक्षात घ्यायचं, कोणाचा शिरोबिंदू वर्तुळावर आला की तो अंतर्लिखित कोण झाला. कोणाचा शिरोबिंदू, शिरोबिंदूला खूप महत्व आहे. कोणाचा शिरोबिंदू वर्तुळावर आला की तो कोण अंतर्लिखित झाला. मग या आकृतीमध्ये कोण एबीसीचा शिरोबिंदू बी इथे आहे, म्हणजेच तो वर्तुळावर आहे. अशा कोणाला आपण अंतर्लिखित कोण असं म्हणणार आहे. कोणत्या कंसातला अंतर्लिखित आहे तो? ज्या कंसामध्ये त्या कोणाचा शिरोबिंदू आहे त्याच कंसातला तो अंतर्लिखित कोण होणार. म्हणजे ए बी सी या कंसातला तो अंतर्लिखित कोण आहे. आणि या कोणाने ह्या कंस एसी ला म्हटल्याचं ते एक नाव घेतोय ए एक्स सी, या कंसाचा पूर्ण भाग जो मी आता बोल्ड केलेला आहे, ठळक केलेला आहे, हा पूर्ण भाग या कोणाच्या अंतर्भागात समाविष्ट झालेला आहे. हा भाग या कंसाला आपण काय म्हणणार आहे, या कोणाने अंतरखंडित केलेला कंस. वर्णन कसले तुम्ही, कोण एबीसी ने किंवा कोण एबीसी या
अंतर्लिखित कोनाने कंस AXC ला अंतरखंडित केले आहे. अंतरखंडित समजण्यासाठी लिहिलेले असेल. म्हणजे हा जो कंस AXC हा अंतरखंडित कंस आहे. असं जर असेल तर या अंतर्लिखित कोनाचं माप म्हणजे कोन एबीसीचं माप कोन एबीसी या कोनाचं माप किती असतं तर त्यानं अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निमपट. म्हणजे माप कोन एबीसी बरोबर निमपट म्हणजेच 1/2 पट 1/2 गुणिले माप कंस AXC. हे खूप महत्वाचे विधान आहे की अंतर्लिखित कोनाचे माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निमपट असते. हा अत्यंत महत्वाचा गुणधर्म आहे आणि या गुणधर्मावरती आधारित आपल्याला उदाहरणे सोडवायची. प्रमेयाची सिद्धता आपण आता घेणार नाही, फक्त प्रमेय समजावून घ्या. काय प्रमेय सांगा? अंतर्लिखित कोनाचे माप हे इथे असतं त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निमपट म्हणजेच काय 1/2 पट असते. खूप महत्वाचे विधान मी लिहिलेले. अंतर्लिखित कोनाचे माप हे त्याने म्हणजे त्या अंतर्लिखित कोनाने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निमपट असते. म्हणजेच आकृतीमध्ये कोन एबीसी हा जर अंतर्लिखित कोन असेल तर या कोन एबीसी न या कंसाला अंतरखंडित केलेलं आहे. म्हणून या कोनाचं माप बरोबर या कंसाच्या मापाच्या निमपट. याचा अर्थ काय? या कंसाचं माप जर समजा 100 अंश असेल या कोनाचं माप किती येणार आहे? 50 अंश. अंतर्लिखित कोन ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट. जर कोणाचा शिरोबिंदू वर्तुळावर आला की तो कोन अंतर्लिखित झाला आणि जर तो कोन अंतर्लिखित झाला तर त्याने नक्कीच कोणत्या तरी कंसाला अंतरखंडित केलेलं असणार. ही एवढी बाब फक्त लक्षात ठेवायची. लिहून घ्या प्रमेय. खूप प्रमेय महत्वाचं आहे. आकृती काढा आणि वर्णनही लिहा. नसेल लिहितो. हे झालं प्रमेय. आकृतीत कोन एबीसी हा कंस एबीसी मधील अंतर्लिखित कोन आहे. अंतर्लिखित कोन आहे. म्हणून माप कोन एबीसी बरोबर निमपट कोणाच्या? त्यानं अंतरखंडित केलेला कंस. म्हणजे माप कोन एबीसी बरोबर निमपट 1/2 गुणिले माप कंस AXC
एकसष्टी कसला कंस आहे? आंतरखंडित. हे आंतरलिखित कोणाचं प्रमेय आहे आणि या प्रमेयाचा वापर करून आपल्याला काही उपप्रमेय आहेत आणि काही महत्वाचा भाग आपण बघणार आहोत पुढच्या तासाला.